राहुलवाडी फुलेनगर येथे सागर विठ्ठल जाधव या इसमावर हल्ला करणाऱ्या आरोपींना पंचवटी पोलीस स्टेशन भद्रकाली गुन्हे शोध पथक व गुंडविरोधी पथकाने संयुक्त कामगिरी बजावत ताब्यात घेतलाय। याबद्दल अधिक माहिती अशी की वर्चस्व वादातून सागर जाधव याच्यावर पंचवटी भागात गोळीबार करून फरार असलेल्या 11 जणांना पोलिसांनी फुलेनगर भागातून ताब्यात घेतलाय। सागर विठ्ठल जाधव हा पंचवटी भागातील राहुलवाडी येथे ओट्यावर बसलेला असताना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने विकी उत्तम वाघ व विकास उर्फ विकी विनोद वाघ आणि त्यांच्यासोबत आलेल्या साथीदारांनी सागर जाधव याच्यावर गोळीबार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। सागर जाधव यांच्या डोळ्याच्या खाली गोळी लागून गंभीररित्या जखमी झाला। पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पंचवटी भद्रकाली आणि गुंडविरोधी पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी फरार आरोपीचा शोध घेण्याकामी रवाना झाले होते। त्यानंतर गोपनीय माहितीनुसार सदर आरोपी वैशालीनगर, नवनाथनगर आणि वज्रेश्वरी फुलेनगर भागात लपून बसले असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार त्या ठिकाणी सापळा रचून निलेश बाळू पवार, आकाश राहुल निकम, रोशन राजेंद्र अहिरे, सचिन मोतीराम गांगुर्डे, इरफान सागर खाटीक, आकाश उर्फ बंटी राजेंद्र दोंदे, आदित्य दिनेश अहिरे, नितीन रमेश खलसे, साहिल फिरोज शेख, भारत मुकुंद कंकाळ आणि योगेश भीमराव जाधव यांना ताब्यात घेण्यात आले। तसेच त्यांच्या इतर साथीदारांचा देखील शोध सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।